लागी नव्हतं. काय तर जुगाड करून मी आग लावलो होतो. गाईज रात्रीचे 8:30 वाजत होते आणि आता थंडी खूप वाढलेलं आहे आणि मी थंडीसाठी काय केलं म्हणजे आणि इथं पुढं नारळाचं झाड ना हे सगळं तोडलेलं होतं आणि एक 15-20 दिवस झालं तर ते तोडून तिकडे साईडला टाकलं होते आणि मी तिथलं जाऊन आणलं होतं ते झाडं फांदं तोडलेलं तिथलं आणि अजून थोड्या वेळानं मेला आग लावणार आहे. आता कसं रात्री थंडी खूप असते ना त्यासाठी मी तिथलं आणलं होतं आग लावायला. अजून तर आग लावलं नाही. थोड्या वेळानं आग लावणार आहे. तुम्हाला दाखवतो. भेटू मग पुढं. गाईज मी आत्ता आज जाऊन माझ्याच आणलं होतो आणि मी म्हणलो होतो मगाशी नारळाचं फांदे होते ना त्यांना सगळं तोडून ते ठेवलं होतं इथं पुढं. इथं बघता तुम्ही इथं सगळं तोडून ठेवलं होतो. आता याला आग लावतो. लागतं का नाही बघू मग पुढं. आता फर्स्ट तर आग लावतो. आता कसं थंडी सुटल्यानं सगळीकडं तर थंड वातावरण आहे. आता थंडीमुळं आग लागते का नाही काय माहीत नाही, पण आपण ट्राय करू आग लावायचं. मला लागतं का नाही बघू व्हिडिओमध्ये पुढं. गाईज फायनली आग लागलं होतं. स्टार्टिंगला काय आग लागी नव्हतं. काय तर जुगाड करून मी आग लावलो होतो आणि थोडं कापड पडलं ते साईडला ते कापड लावून आग लावलो होतो. आणि आमचं उद्या मराठी एक्झाम आहे. 9:15 वाजता स्टार्ट होणार आहे आणि 10:15ला संपणार आहे उद्या एक्झाम. सो उद्याचं थोडं काय अभ्यास करा म्हणलं तर काय अजून नोट्स काय तयार केलं नव्हतं आणि आता बघू ट्राय करतो नोट्स तयार करायचं. मग उद्याचं एक्झाम कसं जातं बघू. उद्या भेटू व्हिडिओमध्ये. बाय.